वैती आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला निखिल जाधव. विशाल कनोजिया गोलंदाजी मार्कवरती कांदारी किंग्स बँड्रा संघाचं प्रतिनिधित्व करतोय. 3 षटकांचा शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटचा हा खेळ आपल्याला अनुभवायचा आहे. अतिशय महत्त्वपूर्ण मॅच असणार आहे, कारण जो या सामन्यामध्ये जिंकणार तो मात्र प्रिवान रायगड या संघासोबत मात्र मेगा फायनलचा सामना खेळणार. शिवाजी दरेकर साहेब यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेची शोभा वाढवावी. शिवाजी दरेकर साहेब यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थाने शिवाजी दरेकर भाऊ म्हणजेच आमचे मित्र आणि त्याचबरोबर शिवडीची श्री महालक्ष्मी सार्वजनिक दीपोत्सव मंडळाचे सन्माननीय मानद सचिव आणि त्याचबरोबर शिवसेना उपशाखा प्रमुख आणि श्रीवा इव्हेंटचे सर्वे सर्वा. ओहो, ऑन साइडला पहिलाच बॉल मिसफील्ड पाहायला मिळते, परंतु बॉल पाठीमागे जाऊ दिलेला नाहीये. सुरुवात झाली आहे सामन्याची. सेमीफायनल नंबर 2 उपांत्य फेरीचा दुसरा सामना या स्पर्धेचा मैदानाच्या आतमध्ये त्याची मात्र सुरुवात. 3 ओव्हरचा सामना आहे आणि 3 ओव्हर मध्ये पॉवर प्ले तुम्ही कधीही घेऊ शकता आणि 3 फ्रेश बॉलरचा वापर तुम्हाला मात्र करावा लागणार या मॅच दरम्यान. यावेळेला मंगेश आणि मंगेश सोबत निखिल दोघांनीही चांगली सुरुवात करून दिली आहे आणि पुन्हा एकदा गिरगावचा वंडर बॉय दहाडलाय आणि त्याच्या बॅट मधून आलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पार. येतो खणखणीत षटकार. 3 षटकांचा सामना या कारणामुळे खेळवला जातोय कारण आज सामने खेळवत असताना आतापर्यंत सर्व सामने आपण 6-6 ओव्हरचे खेळवण्याचा प्रयत्न केला, परंतु काही संघांचे सामने जे आहेत ते बरेच उशिरापर्यंत चालले आणि बराच वेळ घेतला आणि त्या कारणे मात्र वेळेचं बंधन असरावं लागेल. वेळेचा अभाव आणि त्या कारणामुळे आयोजकांना कुठेतरी हा निर्णय घ्यावा लागतोय की ही मॅच आता मात्र 3 ओव्हरची खेळवायची आहे. वेळेच्या अभावी मात्र 3 षटकांचा सामना, परंतु त्यातही एक वेगळी मजा आहे. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आणि आज मात्र मॅन इन फॉर्म, मॅन ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निखिल जाधव. विशाल कनोजियाच्या बॉलवरती मागील बॉलवर षटकार. यावेळेला मात्र बॉलला उसळी देण्याचा प्रयत्न केला गेलाय ऑफ स्टंपच्या बाहेर आणि अतिरिक्त उसळी सोबत पंचांनी वॉर्निंगही दिली आहे आणि व्हाईट बॉलचा इशाराही दिलाय. व्हाईट +1 अशा 2 धावा या बॉलवरती मिळतील. झटपट क्रिकेट असेल, प्रेक्षकही खोळंबले. प्रेक्षकांनाही जाणून घ्यायचंय की आजच्या दिवसातून स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये कोण दाखल होणार आणि प्रिवान 11 रायगड विरोधात कोण खेळणार. पुलरलेनचा बॉल होता, यावेळेला एक हाती फटका खेळायचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. बचावात्मक अंदाजाने वेगवान चेंडू शरीरावर हल्ला करण्याचा प्रयत्न तिकडे आणि त्याला कुठेतरी मात्र वाचून खेळत असताना निखिल जाधव आपल्याला पाहायला मिळाली. किती धावांचं टार्गेट मात्र पहिल्या 3 ओव्हर दरम्यान बॅटिंग स्वीकारलेली असताना सेट केलं जात आहे, याच्याकडे आता मात्र सर्वजण लक्ष देऊन आहेत. फुल टॉस मिळाला परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. डिक्लेअर कडे बॉल जातोय. 1च धाव मिळेल. संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते. डबल डिजिट मध्ये स्कोर आहे 13. अधिक वेळ घेऊ नका, लक्षात घ्या 3च ओव्हरची मॅच आहे. नरी पार्क स्पोर्ट्स क्लब, रवी चेंदवनकर, महेश चेंदवनकर, मंगेश चेंदवनकर, रिया चेंदवनकर, यश चेंदवनकर, त्याचबरोबर शुभम आणि या सर्व परिवाराकडून मात्र आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ मात्र या भव्य दिव्य मर्यादित षटकांच्या ओव्हरआर्म रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा चित्तथरारक 2 दिवसांचा अनुभव आपण घेतलेला आहे आणि यंदाच्या पर्वामध्येच या 2 बंधूंनी आणि या परिवाराने मात्र घोषणा केली आहे की पुढील पर्वामध्ये या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असेल 2 लाख रुपये आणि या बरोबरच निखिल जाधव ब्रँडेड षटकार येतोय. आणखीन एक सिक्सरच्या बॉलवर सिक्सर षटकार. शेवटचा टप्पा आहे. सिक्सरच्या बॉलवर सिक्सर. मॅन इन फॉर्म, मॅन ऑन फायर. बॉलला पाठवतोय सलग मात्र याच ओव्हर मध्ये 2 वेळेला सीमारेषेच्या बाहेर
2 षटकार आलेत आणि संघाची धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर 19 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये आपल्याला येताना दिसत आहेत. अजूनही मला वाटतं या ओव्हर मधला एका बॉलचा खेळ बाकी आहे. निखिल जाधवने आज मात्र सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. एक प्रभावी खेळी मात्र आज दाखवताना दिसलाय. आपल्याच दक्षिण मुंबई मधला गिरगाव परिसराचा वंडर बॉय म्हणून ज्या खेळाडूची चर्चा राहिली आहे, नो बॉल पंचांकडून कळवला जातोय. या अगोदर एक वॉर्निंग दिली गेली होती ज्या वेळेला वाईड +1 आला होता आणि त्यानंतर मात्र आता पुन्हा बाउन्सरचा प्रयत्न, तिथे मात्र नो बॉल. संकेतजी कारंडे साहेब आणि अजयजी अरुंदे साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं. आगतम स्वागतम सुस्वागतम. परळ साजवणी गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो. आपलंही हार्दिक असं स्वागत. मान्यवरांची मोठी मांदियाळी आज दिवसभर उपस्थित राहिली. पुन्हा एकदा प्रयत्न चांगला होता परंतु बॉल डिक्लेअरच्या दिशेने जाईल आणि शेवटच्या चेंडूवरती आलेले एकेरी धावेसोबत मात्र मला वाटतं 21 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. प्रिव्हिटच्या बॉलवर सिंगल आली आहे आणि अशा पद्धतीने मात्र पहिल्या षटकाचा खेळ राहिला. यात सरासरीने मात्र 3 ओव्हरमध्ये जवळपास 60 ते 65 धावांपर्यंत सुद्धा मजल गाठली जाऊ शकते. आतापर्यंत 6 षटकांचे सामने पाहिले 127 हा स्पर्धेचा हायएस्ट स्कोर आणि सेकंड हायएस्ट स्कोर राहिला होता तो 106. तदनंतर मात्र लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा आपण पाहिल्या. अगदी 80-90 धावांचे पल्ले सुद्धा गाठलेले पाहिले परंतु ते 5 ओव्हरमध्ये आणि 6 ओव्हरमध्ये. आता मात्र फक्त 3 ओव्हरचा खेळ तुमच्या हातामध्ये आहे. त्यातून मात्र पहिल्या ओव्हर दरम्यान 21 धावा खर्च केल्या त्या विशाल कनोजियाने. बॉलिंग मार्क वरती येतोय मात्र फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगार मॅन फ्रॉम चेंबूर RJ08 अर्थात राहुल जोगाडिया. फुल टॉस बॉल आणि या फुल टॉस बॉलचा घेतलाय पुरेपूर समाचार. बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ सीमारेषा पार आणि येतोय मंगेश वैतीच्या बॅटमधून हा दिमागदार षटकार. चलो मायरासा परफ्यूमचे सर्व आगमन होत असताना आपण पाहत आहोत. सुरेंद्रजी मोरे साहेब यांचं आगमन होतं. आगतम स्वागतम सुस्वागतम. मायरासा परफ्यूम सुरेंद्रजी मोरे साहेब सर्व मायरासा परफ्यूमचे ज्यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला हा सारा मेळा. धन्य धन्य होऊनही करतो स्वागताचा सोहळा. स्वागत आहे साहेब आपले या स्पर्धेच्या माध्यमातून. आगतम स्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. या वेळेला बॉल हवेत आहे. फिल्डर चेंडू खाली, बॉल हातातून निसटलाय. मंगेश वैतीला जीवनदान. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे सध्या विक्रोळी संघाकडून. तुफान बॅटिंग केली आहे. सध्या स्कोर कडे लक्ष टाकायचं झालं तर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 29. 29 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या वेळेला पुन्हा एकदा मंगेश वैतीच्या बॅट मधून बॉल चाललाय. निखिल जाधव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
मिनारजी नाटाळकर, अभिषेकजी जामदार, माजी नगरसेविका सन्माननीय श्रीमती सिंधुताई मसूरकर, युवा सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारी आणि सदस्य सिद्धेशजी धाऊसकर, संजय सुरत, दिलपेशजी गुलगुले, राजनजी सातारडेकर, तेजुकाया सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष, त्याचबरोबर अभिषेकजी तवटे. पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे यानंतर. अँड द स्कोर इज 37. 37 धावा स्कोरबोर्ड वरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिल जाधव पहिला बॉल फ्लॅट शॉट केलाय, गॅप मध्ये जाईल, 1 बाउंड. 4 धावा येत आहेत. खणखणीत चौकार. आज ही स्पर्धा पाहण्यासाठी आज हा संपूर्ण मित्रमंडळ या ठिकाणावरती उपस्थित झालाय. विशेष सन्मान आम्ही करतो आहोत, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून नरेपाक स्पोर्ट्स क्लब तथा दिलीपजी चेनवणकर, महेशजी चेनवणकर, रवीजी चेनवणकर यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करतो आहोत. या मंडळाचा आणि या मंडळाचे विश्वस्त यांचा देखील. या सन्मानानंतर या पण
आदरणीय सुशांतभाई साळुंके साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे। या सन्मानानंतर या पण एक विशेष पुरस्कार एक विशेष खेळाडूला वितरित करतो आहोत। या आमंत्रित करूयात या वर्षीचा प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कार विजेता 37 मोटर बाईक ज्याच्या नावावरती आहे 6 कार विजेता केतन वामन म्हात्रे याला इन्व्हाइट करूया, ज्याला देण्यात येईल या वर्षीचा प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कार। केतन म्हात्रे याला आपण आमंत्रित करतो आहोत। प्लेयर ऑफ द इयर खुल्या गटामध्ये ज्या खेळाडूने ग्रामीण स्तरावरून येत असताना अक्षरशः धावांचा पाऊस पाडला आणि ज्याने आपलं क्रिकेटच्या स्वरूपामधून आपल्या गावाचं नाव आपल्या समाजाचं नाव मोठं केलं तो केतन वामन म्हात्रे याला आपण इन्व्हाइट करतोय, ज्याला देण्यात येतोय प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कार। केतन म्हात्रेला आपण आमंत्रित करतो आहोत। केतन म्हात्रेला मी विनंती करेन या व्यासपीठावरती आपण पुरस्काराचं वितरण करतो आहोत। अजयजी लोके साहेब आणि संकेतजी कारंडे साहेब, अजय अरोंदेकर साहेब आणि संकेतजी कारंडे साहेब यांचा विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत। विशेष सन्मान हा मॅच चालू करा सर, विनंती असेल। चला मॅच चालू करा। महत्वाची लढत आपण पाहतोय आणि जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी तब्बल 62 धावांची गरज असणार आहे। या सामन्यामध्ये दोन बलाढ्य संघ आपण पाहतोय सेमीफायनलच्या सामन्यामध्ये। एका बाजूला विक्रोलियन्स विक्रोळी आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय एकांदारी किंग्स बँड्रा। या दोन संघांमध्ये हा सामना। कोणाची वाट पाहताय? तो आला 37 मोटर बाईक ज्याच्या नावावरती आहेत 6 कार टेनिस क्रिकेटचा बादशाह आगमन होत असताना पाहायला मिळत आहे। सर्वांना विनंती करेन एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात। प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कार ज्या खेळाडूला दिला जातोय अर्थात केतन वामन म्हात्रे या व्यासपीठावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय। वाकळणचा वाघ या व्यासपीठावरती आलाय। हा मॅच चालू ठेवा, विनंती असेल। मॅचला आता सुरुवात केली जाते। महत्वाची लढत आपण पाहतोय। 18 बॉल मध्ये 62 धावांची गरज आणि 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। मुजम्मिल आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय मागील मॅचचा हिरो रोहन साळुंके मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 1 सुमित पहिली ओव्हर हाताळत असताना पाहायला मिळत आहेत। महत्वाची लढत, दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे। पाण्याचं डबकं अक्षरशः साठलं असताना मात्र पहिलाच बॉल मुजम्मिलच्या बॅट मधून काय स्ट्रोक पाहायला मिळाला। दिशा दिली, मनगटाचा वापर, फ्रीक ऑफ द रिचचा फटका आणि बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर, आलाय षटकार। षटकार आलाय पहिल्याच बॉलवर। 62 धावांचा पाठलाग करत असताना पाहायला मिळतोय संघ खानदारी किंग्स बँड्रा। चांगल्या फॉर्म मध्ये ते दोन्ही फलंदाज।
महत्वाच्या लढतीमध्ये, कारण कालच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं तर प्रिवान 11 रायगड या संघाने या स्पर्धेची फायनल गाठली आहे. आता हा सेमी फायनलचा सामना, या सामन्यामधून आणखीन एक संघ असेल जो स्पर्धेची अंतिम फेरी गाठणार आहे. महत्वाची लढत. सुमितचा पहिला बॉल, त्याच्यावरती आक्रमण, मुजम्मिलच्या बॅटमधून आलाय हा दर्जेदार षटकार. नेक्स्ट बॉल. फिल्डिंग पोझिशन सातत्याने चेंज केलं जात आहे, त्याच्यावरती देखील लक्ष आहे कर्णधाराचं आणि ते करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. ज्यावेळेला बॉल पडल्यानंतर खूपच खाली राहिलाय आणि आता आपण वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 7 या आकड्यावर. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धाव फलकावरती झाल्यात. कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेनवणकर स्मृती चषक अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली ही स्पर्धा. तारे सितारे पाहायला मिळाले. यावेळेला समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, सुमित बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. गिरीशने देखील चांगला प्रयत्न केला. प्रयत्नांना मात्र दाद द्यावीच लागेल, कारण बॉल हाताळल्यानंतर हा महत्वाचा झेल आता सुटताना पाहायला मिळालाय. जीवदान मिळाले फलंदाज मुजम्मिलला, कारण त्याच्याच बॅटमधून पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर आता जीवदान मिळाले मुजम्मिलला. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 8 ऑन बोर्ड. 8 धावा धाव फलकावरती. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत आदरणीय माननीय सन्माननीय सुशांत वसंत साळुंके साहेब, उपसमन्वयक शिवसेना शिवडी विधानसभा, उपाध्यक्ष नवक्रांती कामगार नाविक सेना महाराष्ट्र राज्य यांचं आगमन झालेलं आपण पाहत आहोत. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. यस, धन्यवाद. आलेल्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. रोहन साळुंके यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला, मागील मॅचचा हिरो, ज्या खेळाडूने काय अफलातून फलंदाजी केली होती, त्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या, तोच खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रोहन साळुंके सामना करतोय सुमितचा. सुमित आवडे गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 1, पहिलं षटक. पुढचा बॉल यावेळेला फटका दर्जेदार होता. याही बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. आर पार आलाय आणखीन एक षटकार. मध्ये टाइमचं वेळेचं बंधन आहे, आपण याची नोंद घ्या. चला थोडं स्पीडअप घ्या. महत्वाची लढत आणि याच महत्वाच्या लढतीमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत रोहन आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय बॅटिंग करत असताना मुजम्मिल. या स्पर्धेला वेळोवेळी सहकार्य करणारे पाकू मित्रमंडळ आणि त्याचप्रमाणे गणेश लीला मित्रमंडळाचं देखील विशेष आभारी असणार आहे लारा आणि बुमरो यांच्या माध्यमातून, कारण त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांच्यामुळे देखील ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होताना पाहायला मिळते. धन्यवाद पारशी कोळीचा मित्रमंडळ आणि त्याचप्रमाणे गणेश लीला मित्रमंडळ. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. सुमित स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटर रोहन साळुंके, त्याने एक षटकार ठोकलाय, मुजम्मिलने एक षटकार ठोकलाय या मॅच मध्ये. या पहिल्या षटकामध्ये 62 धावांचा पाठलाग. पुढचा बॉल. यावेळेला आणखीन एक स्ट्रोक. रोहन साळुंके आज मात्र ऐकायचं नावच घेत नाहीये. त्याच्या बॅटमधून षटकारांचा पाऊस पडला जातोय. आणखीन एक दर्जेदार षटकार आलाय. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 20. उर्फ पप्या यांच्या माध्यमातून जे काही या स्पर्धेला मदत लाभलं, सहकार्य लाभलं, त्याकरिता आम्ही आपले विशेष आभारी आहोत. आपलं केलेलं हे
मदत ही सहकार्य असेच पाठबळ आमच्या पाठीशी राहो हीच अपेक्षा. थँक्यू व्हेरी मच आपण दिलेल्या सहकार्याबद्दल. धन्यवाद जय सर. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. काय फलंदाजी करतोय रोहन साळुंके, कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार पाहायला मिळाले. पहिलं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळते आणि पहिल्याच षटकामध्ये तब्बल 3 षटकार आलेत. 1 षटकार ठोकलाय मुजम्मिलने, 2 षटकार ठोकलेत रोहन साळुंकेने. धावा झाल्या धाव फलकावरती 20-62 धावांचा पाठलाग करतोय संघ कांदारी किंग्स बँड्रा. रोहन साळुंके या नावाची चर्चा होईल. आजचा संपूर्ण दिवस या खेळाडूने अक्षरशः गाजवलाय. सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजी केली होती निखिल जाधवने. पहिली मॅच खेळत असताना त्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या 47. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये त्याने 50 धावा ठोकल्या. त्याचं देखील कौतुक करावं लागेल. निखिल जाधव गिरगावचा वंडर बॉय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंग करत असताना रोहन साळुंकेला त्याची देखील बॅट बोलली आहे या मॅच मध्ये. या मॅच मध्ये देखील पहिल्या डावामध्ये 32 धावा ठोकल्यात निखिल जाधव यांनी. त्याचं कौतुक करावं लागेल. ज्यावेळा उसळी घेणारा चेंडू दिशा थोडीशी चुकते. वाईट बॉल पंच घोषित करतील. आणखीन एक अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळते. 21 धावा धाव फलकावरती झाल्या. 21. विक्रोळी विरुद्ध बँड्रा हा सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. रंगतदार अवस्थेमध्ये दुसरा उपांत्य फेरीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळेला बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. माझे क्रिकेटपटू संजयजी परब साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं. एक लेजंड खेळाडू, क्रिकेटचे प्रचंड मोठे चाहते आणि क्रिकेट प्रेमी म्हणून त्यांच्याकडे सध्या घडीला आपण पाहत आहोत. एक लेजंडरी क्रिकेटर. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपलंही हार्दिक असं स्वागत आहे साहेब. धन्यवाद. पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. अजूनही जर आपण पाहिलं तर धावा झाल्या धाव फलकावरती 21 आणि पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल टीम विक्रोळी या संघासाठी, कारण तब्बल या षटकामध्ये 3 षटकार आलेत. 18 बॉलमध्ये 62 धावांचा पाठलाग करत असताना पाहायला मिळतोय टीम कांदारी किंग्स बँड्रा संघ. यावेळेला देखील आणखीन एक सुरेख चेंडू आता मात्र पाहायला मिळतोय आणि डायरेक्ट थ्रो. पंचांकडे अपील. यस, अपील उचलून धरली आहे. महत्वाची विकेट धावबाच्या स्वरूपात का होईना गरजेची होती आणि ती विकेट आता येताना पाहायला मिळते. फलंदाज रोहन साळुंके बॅक टू द पॅव्हिलियन. मोठी विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय. आपण एक विशेष सन्मान करतो आहोत. आदरणीय माननीय सन्माननीय सुशांत वसंत साळुंके साहेब, उपसमन्वयक शिवसेना शिवडी विधानसभा, उपाध्यक्ष नवक्रांती कामगार नाविक सेना महाराष्ट्र राज्य, ज्यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. आदरणीय संजयजी परब साहेब माजी क्रिकेटपटू यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करतो आहोत. स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा. साहेब आपल्या पदमपर्शाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. विशेष सन्मान. या सन्मानानंतर या आपण पुन्हा एकदा वळतोय समालोचन कक्षाकडे. धन्यवाद जय सर. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 41 धावांची, कारण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 21. आता मॅच ऑन झाली आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. श्रेयस सिंदुलकर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. या खेळाडूकडे देखील क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची. तो फलंदाज आता मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना मात्र गिरीश कोचरेकर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. अजूनही शेवटचे 12 बॉलचा खेळ आता बाकी आहे. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. मुजम्मिलला आता मात्र जीवदान मिळालं होतं पहिल्या षटकामध्ये. त्याच्या खांद्यावर संपूर्ण संघाची जबाबदारी पाहायला मिळते. त्याच्या बॅटमधून धावा येतील का पाहायचं आणि ते येणं गरजेचं आहे या मॅचमध्ये. गिरीशचा पहिला बॉल उडवलाय. बॉल स्वतः गिरीश बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. आता चूक होणार नाहीये. सेलिब्रेशन पाहायला मिळते. चूक झाली होती पहिल्या षटकामध्ये गिरीश कडून, आता चूक झाली नाहीये आणि त्याच खेळाडूचा झेल टिपलाय. फलंदाज मुजम्मिल आउट. आगमन होत असताना पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोलाचा वाटा सहकार्याच्या बाबतीमध्ये ज्यांचा राहिला, प्रसिद्ध मराठी उद्योजक तथा आपण पाहिलं नरहरी जिरवा साहेबांचे अगदी जवळचे निकटवर्तीय सहकारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि सुप्रिया सुळीताईंचे देखील अगदी जवळचे निकटवर्तीय म्हणून ज्यांच्याकडे आपण आवर्जून पाहतो, अमरदादा परुळेकर साहेब यांचं आगमन होत असताना या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे.
या स्पर्धेमध्ये 16च्या 16 संघांना ज्यांनी किट दिला, जर्सी दिली, ते अमरदादा परुळेकर साहेब यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. विकेट आली आहे, मोठी विकेट आली आहे. मुजम्मिल माघारी परतले आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय मेहुल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. मेहुल बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये, कारण संघटनेमध्ये आता पाहिलं तर खेळपट्टीवर दोन्ही फलंदाज नवीन आहेत, कारण दोन्ही सलामीवीर फलंदाज माघारी परतलेत. रोहन साळुंगे माघारी परतल्यानंतर मात्र आता विकेट आली ती म्हणजे मुजम्मिलची. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर टिपलेला तो सुरेख झेल आणि आता डॉट बॉल आलाय. गिरीशने हाताळलेला चेंडू चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल विक्रोळियन्स संघाचं, कारण पहिलं षटक महागडं ठरलं होतं सुमित आवटीचं. त्यानंतर मात्र आता कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय गिरीश कोचरेकर. यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय, बरोबर टप्पा हाताळत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. कृष्णनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ट्रस्टी संकेतजी कारंडे आणि अजयजी अरुंदेकर साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण करतो आहोत. थोडीशी दिलगिरी व्यक्त करेन प्रेक्षक वर्गाची, कारण अतिथी देव भव, गेस्ट इज गॉड आपण म्हणतो. अगदी मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि त्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. आदरा तीर्थ करताना येत असताना पाहुण्यांचा आपण पाहत आहोत. विशेष सन्मानानंतर या आपण पुन्हा एकदा वळतो आहोत समालोचन कक्षाकडे. धन्यवाद जयजी. पुन्हा एकदा जातोय मैदानाच्या आतमध्ये. गिरीश कोचरेकर हे षटक हाताळत आहेत, ओव्हर नंबर 2, आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केले टीम विक्रोळी या संघाने. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. यावेळेला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील, बॉल अडवलाय जरूर. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ती धाव मात्र आता धावून पूर्ण केली आहे. धावसंख्या आता एकने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 23 या आकड्यावर. 23 धावा धाव फलकावरती झाल्यात. 62 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. दोन्ही आपण पाहतोय नवीन खेळाडू, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर पाहायला मिळत आहे. श्रेयस सिंदुलकर आणि त्यांच्या समवेत मेहुल, आणि गोलंदाजीसाठी गिरीश कोचरेकर. स्लोअर वन बॉल होता, समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ मधून बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत रमेश थापा. बॉल पर्यंत पोहोचले, तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या इकडे पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले धाव फलकावरती 24 धावा धाव फलकावरती. आता शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे षटक क्रमांक 2 मधील. अर्चनाताई कानविलकर समाजसेविका म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, ज्यांचं आगमन झालेलं पाहायला मिळते, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. अर्चनाताई कानविलकर यांचा विशेष सन्मान मी रिया चेंदवनकर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण करावा. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये त्याची पडताळणी मात्र आता केली जाते. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय हे महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी राहुलच्याच खांद्यावरती ती जिम्मेदारी दिली आणि तोच गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. प्रिवान 11 रायगड संघ, प्रिवान 11 रायगड टीम, आम्ही आपलं लक्ष वेधतोय. चला व्यासपीठाशी संपर्क साधा. संपूर्ण संघ प्रिवान 11 रायगड
अंकुर सिंग मी लक्ष भेदेन, त्याच वेळेला निलेश परदेशी मी आपलं लक्ष भेदेन. चला कृपया अजित मोहिते टीम आली आहे का? चला या उपस्थित व्हा संपूर्ण संघ. प्रिवाण 11 रायगड हा संघ कालच्या दिवसामधून अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. नागेश वाडेकरने केलेली ती अफलातून धुवाधार फलंदाजी शेवटच्या सामन्यामध्ये त्याने लक्ष वेधून घेतलं होतं आणि तोच संघ फायनल मध्ये दाखल झालाय. आणखीन एक संघ असेल जो स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. चालू असलेल्या सामन्यामधून 6 बॉल आणि 37 धावांची गरज आता सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय श्रेयस सिंदुलकर. पहिला बॉल पडल्यानंतर खूपच चेंडूने वळण घेतलंय. आता निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय म्हणजेच 5 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे आणि 5 चेंडूंमध्ये 37 धावा अजूनही करायचे आहेत. पाय बॉल हाताळला पहा राहुलने. बॉल पडल्यानंतर चेंडूने खूपच वळण घेतलं. यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव. 5 बॉलमध्ये आता 37 ची गरज. होऊ शकतात या धावा, होऊ शकतात या मैदानामध्ये. अजूनही मॅच संपलेली नाहीये. महत्वपूर्ण षटक आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. यावेळेला फटका गेलाय गोशांकी क्षेत्रात. रन मिळेल एक धावेच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 26. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 4 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि 4 चेंडूंमध्ये आणखीन करायचे आहेत 36 धावा. 4 चेंडूंमध्ये 36 करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी होऊ शकतात या धावा. या मैदानामध्ये शक्य आहे या स्पर्धेमध्ये, कारण हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 36 धावांची गरज आता असणार आहे 4 चेंडूंमध्ये. राहुलचं हे महत्वपूर्ण षटक पाहायला मिळत आहे. काय सामना रंगलाय. सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट. फायनल मध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांना प्रवेश मिळवण्यासाठी ही फायनलची दारं उघडी आहेत आणि तोच प्रयत्न दोन्ही संघ करत असताना पाहायला मिळत आहेत. श्रेयस यांच्याकडे संधी आहे आता मात्र स्वतःला सिद्ध करण्याची. होऊ शकतात या धावा पूर्ण पाहायला. बॉक्स क्रिकेट मधील एक नामवंत क्रिकेटर म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय हर्षलजी गावकर साहेब यांचं देखील आगमन होतं आणि लाराला आणि बुमरोला पण त्यांच्या अंडरमध्ये खेळताना पाहायला मिळालेत. असे जे हर्षलजी गावकर साहेब यांचं देखील आगमन होतं. आपलंही हार्दिक असं स्वागत. यस, आता डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. तीन बॉल मध्ये आता करायचे तब्बल 36 धावा. होऊ शकतात या धावा या मॅच मध्ये, कारण या 3 बॉलवर 3 षटकार जर आले तर मॅच जिंकू शकते टीम कांदारी किंग्स बँड्रा संघ. पण समोर जर आपण पाहिलं तर राहुल तीच गोलंदाजी, ज्या गोलंदाजाने सकाळच्या सत्रापासून हे महत्वपूर्ण षटक हाताळलंय तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. राहुल समोर आहेत श्रेयस सिंदुलकर. यावेळेला चांगला बॉल पायावर जाऊन आदळलाय. आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 2 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 36 करायचे आहेत. दोन चेंडूंमध्ये 36 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. काय कमबॅक केलं टीम विक्रोळी संघाने. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 3 षटकार पाहायला मिळाले होते आणि त्या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज सुमितने. तदनंतर गिरीशचं ते महत्वपूर्ण षटक, त्याच्या पहिल्या बॉलवरती मुझम्मिलचा पकडलेला तो झेल आणि त्याच वेळी आपण पाहिलं तर सामन्याचं चित्र बदललेलं पाहायला मिळालं. हा, आणि विशेष बाब म्हणजे आपण पाहिलं तर रोहन साळुंके देखील माघारी परतले होते धावबाच्या स्वरूपात. ते देखील महत्वपूर्ण गोष्ट या मॅच मध्ये घडली आहे. आता व्हाईट बॉल पंच घोषित करतील आणि आणखीन एक धाव म्हणजेच एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. म्हणजेच 2 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि या 2 बॉलमध्ये 34 धावांची गरज असणार आहे. दोन बॉलमध्ये 34 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या. 2 बॉलमध्ये 34 करायचे आहेत. राहुल
ज्यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, बरोबर टप्प्यावर बॉल हाताळलाय, डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. आता शेवटचा बॉल आणि आता मॅचला औपचारिकता शिल्लक आहे. अजित मोहिते मी लक्ष वेधेन. प्रिवाण 11 टीमचा कॅप्टन अजित मोहिते, चला रिपोर्टिंग करा. अजित मोहिते कृपया व्यासपीठाशी संपर्क साधा. प्रिवाण 11 नेक्स्ट मॅच फायनलचा सामना अगदी काही क्षणामध्ये पाहायला मिळणार आहे. टीम कॅप्टन चला रिपोर्टिंग करा लवकरात लवकर. हो, व्हाईट बॉल आलाय सर. आता व्हाईट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय महत्वाची लढत सुरू आहे. विक्रोळी आणि त्यांच्या समवेत कांदारी किंग्स बँड्राज सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट. कालच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं तर प्रिवाण 11 रायगड हा संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झाल्यानंतर आणखीन एक संघ आहे जो या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होणार. आता शेवटचा बॉल हाताळण्यासाठी आपण पाहतोय राहुल अमोल म्हात्रे सरांचा संघ विक्रोळी. यावेळेला आता हा बॉल निर्धाव आलाय, म्हणजेच हा सामना जिंकलाय टीम विक्रोळी या संघाने आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय. येस, ओ टू यू जय सर. या आपण टॉसकडे वळणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या, परंतु त्याआधी एक कॅप्टन दोन्ही टीमचे आपण लक्ष वेधूयात लवकरात लवकर या व्यासपीठावरती. विक्रोळी टीम कॅप्टन या, चला त्वरित व्यासपीठावरती आपण